नमस्कार मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये 50,000 रुपयाचा जो लाभ आहे तो नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे अगदी सोप्या भाषेमध्ये आज आपण समजून घेणार आहोत। बघा, ही जी योजना आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, या योजनेमध्ये मुख्यतः 3 भाग आहेत आणि याच्यामध्ये जे 50,000 रुपयासाठी जे पात्र शेतकरी आहेत तर ते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊया। सगळ्यात पहिलं आहे कर्जमुक्ती, ज्यामध्ये 2 लाख रुपये देणार आहेत। परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की खूप शेतकरी या 2 लाखाच्या ऐवजी काही नियमित शेतकरी आहे आणि काही शेतकऱ्यांनी पूर्वी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला आहे। तर त्यापैकी कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी 50,000 रुपये मिळणार तर तो मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊया। बघा, GR मध्ये हा मुद्दा आहे, ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी जी पुन्हा जे कर्ज काढलेलं आहे 2019 ते 2025च्या दरम्यान, 1/4/2019 ते 31/3/2025च्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे आणि ते जे तुमचं कर्ज आहे ते अल्पमुदत पीक कर्ज आहे किंवा तुम्ही त्या कर्जाचं पुनर्गठन केलं होतं पुन्हा कधीतरी, परंतु ते कर्ज तुमचं 30/9/2025ला थकीत झालेलं आहे। बघा, ही तारीख सर्व या GR मध्ये खूप महत्त्वाची आहे। 30 सप्टेंबर 2025ला तुमचं कर्ज थकीत झालं होतं। तुम्ही कर्जमाफी योजनेचा या अगोदर लाभ घेतला होता, त्या कर्जाचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा तुमचं कर्ज थकीत झालं आणि 30/9/2025च्या अगोदर ते थकीत व्हायला हवं। तर असं झालं असेल तर अशा शेतकऱ्यांना व्याजासह एकूण रक्कम किती 50,000 रुपयेपर्यंत, व्याज व मुद्दल या दोन्ही सहित मुद्दल व व्याज सहित एकूण रक्कम किती 50,000 रुपयेपर्यंत असल्यास, जर त्यांचं कर्ज 50,000 रुपयाच्या आतमध्ये असेल किंवा व्याज आणि मुद्दल दोन्ही धरून 50,000 रुपयापेक्षा जास्त नसेल, 50,000 रुपयापर्यंतच असलं पाहिजे तरच 50,000चा मिळणार आहे। 50,000 पेक्षा जास्त असेल तर काय होईल ते पुढे सांगतो। त्यासाठी त्यांनी OTS ही योजना राबवलेली आहे। OTS हा शब्द वापरला आहे। परंतु हे समजून घ्या, ज्यांचं कर्ज 50,000च्या आतमध्ये आहे, ज्यांनी 2019च्या कर्जमाफीच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांना या ठिकाणी पुन्हा त्यांचं कर्ज जर थकीत झालं असेल तर व्याजासहित एकूण रक्कम किती 50,000 रुपयेपर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत 50,000 रुपये अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात येईल। हा मुद्दा एक समजला, कोणत्या शेतकऱ्यांना हे 50,000 मिळणार आहे। अजून काही शेतकरी आहेत ज्यांना 50,000 मिळतील, तर ते या ठिकाणी आपण समजून घेऊया। पुढचा जो भाग आहे बघा, आता इथून पुढची जी गोष्ट आहे त्यांनी हा शब्द वापरलेला आहे। कोणता शब्द वापरलेला आहे? OTS। OTS हा शब्द वापरल्यामुळे झालंय काय माहिती आहे का, वन टाइम सेटलमेंट, एक वेळ समझोता। आता हा शब्द वापरल्यामुळे बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्यांचं सिव्हिल खराब होणार आहे आणि ज्या प्रायव्हेट बँकामध्ये तुम्ही ज्यावेळेस कर्ज काढायला जाशाल आणि जर तुम्ही OTS केलं असेल तर पुन्हा तुमचं सिव्हिल खराब असल्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट बँक किंवा इतर दुसऱ्या कामासाठी तुम्हाला जे कर्ज हवं आहे ते मिळणार नाही। शेतीसाठी सिव्हिलची अट नाही असं म्हणतात, परंतु या ठिकाणी बँकवाले खूप परेशान करतात लोकांना, त्यामुळं हा OTS खूप डेंजर आहे शेतकऱ्यांसाठी। आता ही OTS योजना काय आहे ते आपण समजून घेऊया या ठिकाणी। बघा, याच्यामध्ये हे 2 लाखवाल्यांसाठी आहे। आपल्याला मुद्दा आहे 50,000 रुपयाचा। जे 2 लाखवाले ते बी आपण एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ, परंतु जो 50,000 रुपयाचा मुद्दा आहे की 50,000 कोणते शेतकरी 50,000 साठी पात्र होतात ते समजून घेऊया। पुन्हा तोच मुद्दा आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019। बघा, जे नियमित कर्जदार आहे त्यांच्याबद्दल देखील आपण 50,000 मिळणार आहेत, तर त्यांच्यासाठी काय अटी आहेत ते पण आपण पुढे बघणार आहोत। पहिल्यांदा हे समजून घ्या, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय आणि त्यांचं जे कर्ज आहे त्यांनी 2019ला तुम्ही कर्जमाफीमध्ये बसले, पुन्हा तुम्ही कर्ज काढलं 2019 ते 2025च्या दरम्यान आणि पुन्हा तुम्ही थकीत झाले 30/9/2025 अखेरपर्यंत। आता तुमचं जे कर्ज आहे ते 50,000 पेक्षा जास्त आहे। तुमचं कर्ज किती आहे? 50,000 पेक्षा जास्त असेल, अजून तुम्ही 2026 पर्यंत त्याची परतफेड सुद्धा केलेली नाही आहे, तर अशा वेळेस काय होणार आहे का तुम्हाला 50,000 रुपयापेक्षा जर जास्त असेल तर हे काय म्हटलेत, 50,000 वरील संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा करावं लागेल तुम्हाला। म्हणजे तुमचं जे वरचं रक्कम आहे 50,000ची वरची ती एकदा बँकेमध्ये जमा करावं लागेल। ती जमा केल्यानंतर योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 50,000 वरील रक्कम बँकेमध्ये काय म्हणतंय जमा करण्यासाठी 31/3/2027ची मुदत दिलेली आहे। 2027 पर्यंत तुम्हाला मुदत आहे की तुमचं जे काही कर्ज आहे 50,000च्या वरचं ते थकीत आहे, त्याची वरची रक्कम आहे ती एकदा बँकेत भरा आणि मग तुम्हाला या ठिकाणी 50,000 रुपयाचा लाभ दिला जाईल।
शासनाकडून 50,000च्या वरची जी काही रक्कम असेल, समजा 2 लाख रुपये असेल तर एकदा 1.5 लाख रुपये भरा आणि मग तुम्हाला 50,000 रुपये मिळतील, असं या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. आणि इथं तुम्हाला OTS केलं जाईल असं म्हणणं आहे यांचं. हे बघा, मी तुम्हाला हा जे आहे हा मुद्दा आहे OTSचा. मी अगोदरच सांगितला OTSमुळं काय होतं आहे की खूप शेतकऱ्यांना या ठिकाणी अडचणी निर्माण होतील. पुन्हा दुसऱ्या कामासाठी, शेती व्यतिरिक्त इतर दुसऱ्या कामासाठी ज्यावेळेस तुम्ही कर्ज काढायला जाल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी ट्रॅक्टर घ्यायचं आहे किंवा दुसरं काही एखादी गाडी वगैरे घ्यायची आहे, तर त्यावेळेस OTS केल्यामुळं होतं काय की बँक तुमचं सिव्हिल खराब होतं आणि खूप वर्ष 4-5 वर्षसुद्धा म्हणू शकता किंवा लाईफ टाईमसुद्धा म्हणू शकता. एकदा तुमचं सिव्हिल रेडमध्ये गेलं, तुमची फाईल ओपन केली बँकवाल्यांनी की तुझं तिथं काय दिसेल, रेड दिसेल, तुमची फाईलच रेड दिसेल. आणि मग अशा वेळेस ज्यांनी OTS केलं आहे त्यांना वन टाईम सेटलमेंटवाल्यांना प्रायव्हेट बँका किंवा दुसऱ्या शेती व्यतिरिक्त इतर कामासाठी ज्यावेळेस तुम्ही कर्ज घ्यायला जाता त्यावेळेस ते कर्ज तुम्हाला मिळत नाही. हा एक विषय आहे ज्यामुळं 50,000 रुपयापेक्षा जर तुमचं जास्त कर्ज असेल आणि जर तुम्ही ह्या कर्जमाफी योजनेमध्ये बसत असाल किंवा मग अशा पद्धतीने 50,000 रुपयाचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला OTS करावं लागेल. आता दुसरा आहे प्रोत्साहन लाभ. हां, इथं गोष्ट खूप लोकांसाठी थोडीशी फायद्याची आहे. तर ती काय आहे, प्रोत्साहनपर लाभ. इथं तुम्हाला OTS करायची गरज नाही. इथं OTS नाही आहे, ध्यानात ठेवा. OTS हा शब्द आहे, हा इथं नाही आहे. इथं काय आहे, इथं तुम्हाला प्रोत्साहन लाभ मिळणारे 50,000 जे नियमित कर्जदार आहे. नियमित कर्जदारांसाठी सुद्धा इथं एक महत्त्वाचा नियम आहे. 3 वर्ष तुम्हाला ध्यानात घ्यायचे. 22-23, अरे हो थांबा, पेन घ्यायचं आपल्याला. 22-23, 23-24, 24-25 हे 3 वर्ष आहेत. या 3 वर्षामध्ये तुम्ही जे कर्ज काढलेलं, 3 वर्षाच्या अगोदर जे काही कर्ज काढले असेल या 3 पैकी कोणत्या पण 2 वर्षात तुम्ही नियमित कर्जाची परतफेड केली होती का? जर केली असेल तर तुम्ही नियमित कर्जमाफीमध्ये बसता 50,000 रुपयाच्या 50,000 रुपयासाठी. त्यामुळं ज्यांनी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतला आहे ते सुद्धा जर अशा याच्यामध्ये बसत असतील तर तुम्ही असं करा, तुम्ही वरची जी काही परतफेड आहे ती करून टाका बँकेला. आणि जर तुम्ही याच्यामध्ये बसत असाल 22-23 आणि 23-24 2 वर्ष तुम्ही नियमित कर्ज फेडलं असेल, भरलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 50,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. म्हणजे जे थकीत आहेत 2019ला ज्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला आहे, थकीत आहे त्यांना बी 50,000 आणि 2019च्या नंतर ज्यांनी कर्ज उचललं आहे, नियमित भरतायत त्यांना बी 50,000 रुपये. इतकं साधं सिंपल गोष्ट या योजनेमध्ये आपल्याला समजून घ्यायची आहे. ह्या योजनेत त्यांनी काय म्हटलं आहे, ह्या 3 पैकी पण तुम्हाला ह्या 3 पैकी किमान 2 वर्षामध्ये तुम्हाला नियमित कर्जफेड केलेली असायला हवी. असं असेल तर 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. हा इतका सोपा मुद्दा आहे. आणि जर तुमचं 50,000पेक्षा कमी असेल कर्ज आणि तुम्ही नियमित आतापर्यंत फेडत आलेलं आहे, नियमित परतफेड करत आलेला आहे, तर तुम्हाला कमीत कमी 50,000पेक्षा जितकी कमी असेल तेवढी रक्कम भेटेल. पण 5,000पेक्षा कमी असेल तर नाही मिळणार बघा, कमीत कमी 5,000 रुपये मिळेल. अशी ही सिंपल योजना आहे. 3 टप्पे आहे कर्जमाफी योजनेचे. 2 लाखापर्यंत थकीत असलेल्या कर्जदारांचं माफ केलं जाईल. आणि दुसरा मुद्दा आहे नियमित कर्जदारांना 50,000 रुपये आणि ज्यांनी या अगोदर कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे त्यांनासुद्धा थकीत असेल किंवा नियमित असाल तरी देखील 50,000 रुपये लाभ मिळणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि जर तुमच्या शंका दूर झाल्या असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करून ठेवा.